तस्मै श्री गुरुवे नमः या संस्कृत श्लोकामध्ये गुरुचे महत्त्व सांगितलेले आहे। म्हणजे अर्थातच गुरु ब्रह्म, गुरु म्हणजे ब्रह्म, गुरु म्हणजे विष्णू आणि गुरु म्हणजे महेश। गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे आणि आपण गुरुच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे। इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती सांगतात की ते त्यांच्या लहानपणीचे आठवण सांगतात। त्यांचे आजोबा शिक्षक होते आणि गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, गरीब, श्रीमंत, शेतकरी तसेच अधिकारी लोक सुद्धा त्यांना हे करायचे, प्रणाम करायचे आणि ते लहानपणी बघायच्या सुद्धा मूर्ती की अरे आपले म्हणजे आजोबा एवढे कोण आहेत की आपले म्हणजे एवढे अधिकारी सुद्धा आपल्या आजोबांना नमस्कार करतात आणि ते सुद्धा शिक्षक पण आहेत, निवृत्त शिक्षक होते आणि तर ते विचारतात त्यांना आजोबांना। तर सुधा मूर्ती सांगतात की ते त्यांचे आजोबा सांगतात एक महाभारतातील एक द्रोणाचार्याची एक उदाहरण देतो त्यांना की द्रोणाचार्य हे खूप श्रीमंत नव्हते पण ते ज्ञानी होते आणि त्यांच्याकडे राजांची मुलं ज्ञानार्जनासाठी येत असत आणि राजे त्यांना वंदन करत। म्हणजेच ज्ञान हे सोने, चांदी, हिरे, मोती यांच्यापेक्षाही खूप ग्रेट आहे आणि आपण त्याचं व्हॅल्यू समजलं पाहिजे। त्यामुळे आणि ज्ञान हे नाशवंत नाहीये, ज्ञान हे अविनाशी आहे आणि ते चिरंतर राहतं। गुरुकडे ज्ञान हे चिरंतर राहतं, त्यामुळेच आपण त्यांना नमन करतो आणि तेव्हा त्यांना कळालं की खरंच ज्ञान हे अविनाशी आहे आणि ज्ञानाची चोरी ही कोणी करू शकत नाही। त्यामुळे आपण नेहमी ज्ञान मिळवत गेलं पाहिजे। म्हणजे ज्ञानाला आता राजा आहे, राजाला फक्त त्याच्या राज्यामध्येच मान मिळतो, सन्मान मिळतो, पण जो विद्वान आहे, ज्ञानी आहे त्याला संपूर्ण जगामध्ये मान मिळत असतो। आणि असंच आपण इतिहासात जर डोकून बघितलं तर अनेक उदाहरण आपल्याला मिळतात की गुरु शिष्याचे जोड आपण बघितलेला आहे। गुरूंच्या मार्गदर्शनामुळे महान जे आहेत ते यशस्वी झाले आहेत, त्यांच्या जे गुरूंचे मार्गदर्शन मिळाले। असेच छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या आईचे मार्गदर्शन मिळाले, त्यामुळे तेवढे स्वराज्य उभे करू शकले। तसेच सम्राट अकबर यांचे गुरु सलीम चिश्ती हे होते। सम्राट अकबर एवढे महान असून सुद्धा ते त्यांचे जे चप्पल आहे त्यांच्या हातात घ्यायचे की म्हणजे कुठे जायचं असेल तर पाया पडायचं असेल त्यांचे चप्पल हातात घ्यायचे, एवढा त्यांना गुरुचा आदर होता। एवढे महान सम्राट असून सुद्धा त्यांना गुरुचा एवढा आदर होता। तसेच चाणक्य हे सम्राट अशोकाचे गुरु होते, त्यामुळे सम्राट अशोक एवढे महान बनू शकले। गुरुशिवाय आपण जीवनात उत्तुंग यश गाठू शकत नाही। गुरुचे आपण नेहमीच आज्ञेचे पालन केले पाहिजे। ज्यांनी गुरुचे आज्ञेचे पालन केलं ते जीवनामध्ये खरंच यशस्वी झाले आहेत। गुरु म्हणून म्हणतात की गुरु विना न मिळे ज्ञान आणि ज्ञानाविना न मिळे सन्मान। गुरुशिवाय आपल्याला जगात ज्ञान मिळू शकत नाही, ज्ञान म्हणजे आपल्याला सन्मान मिळू शकत नाही। कोणत्याही जर एखाद्याकडे काही नसेल तर आपण त्यांना विचारू का नाही, कारण की ज्ञान असं आपण आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण विचारतो आणि एखादं जर खूप हुशार असेल तर आपल्याला कोणी आपण विचारतो की कोण आहे शिकवायला। म्हणजे कोणी पण काय विचारतं की म्हणजे गुरुचं इथे विचारलं जातं आणि जर एखाद्या वेळेस काय विचारू का म्हणतो मी की कच्च्या गुरुचा चेला नाही। म्हणजे यामध्ये सार्थ अभिमान असतो की आपल्या गुरुचा यामध्ये आपला अभिमान लपलेला असतो। आपण आपलं कर्तृत्व हे आपल्या गुरु म्हणजे गुरुचं कर्तृत्व आपल्या व्यक्तिमत्वातून दिसतं। त्यामुळे तुम्ही सुद्धा अतिशय आपलं कर्तृत्व पार पाडा आणि आपले गुरुचे म्हणजे गुरुने काय शिकवलं हे तुमच्या व्यक्तिमत्वात दिसलं पाहिजे। स्टोरी सांगायची आहे तुम्हाला, सांगू काय? गुरु शिष्याची स्टोरी आहे आणि एक